राहुल बोंद्रेंनी सांगितलं की कशा प्रकारची आश्वासनं त्यांनी दिली होती आणि मी बघत होतो की जेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार होतं त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती कशा प्रकारची आहे याचं थोडंसं आकलन करायला पाहिजे. 3 महिने अगोदर आपण बघितलं असेल गुजरात जिथे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री म्हणून होते आणि सतत जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथली परिस्थिती काय. भरूच जिल्ह्यामध्ये अंकलेश्वर म्हणून एक औद्योगिक ठिकाण आहे. तिथे नोकर भरतीची जाहिरात देण्यात आली आणि इतक्या प्रचंड प्रमाणात तिथे बेरोजगार पोहोचले की तिथे शेवटी चेंगराचेंगरी झाली. पोलिसांना तिथे हस्तक्षेप करावा लागला. त्याच्या पाठोपाठ मुंबईमध्ये एअर इंडियाने एअरपोर्ट सर्व्हिसेस करता तिथे नोकर भरतीची जाहिरात काढली आणि त्याकरता आपल्या बुलढाण्यामध्ये एक कोळी प्रथमेश्वर म्हणून तिथे पोहोचला. हजारो लोक तिथे पोहोचले. तिथे देखील चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. आकडे जर का आपण बघितले तर दिसून येईल की देशामध्ये बेकारीचं प्रमाण आज 9.2% पोहोचलेलं आहे. मनमोहन सिंगच्या काळामध्ये जिथे 5% बेकारी होती ती आज बेकारी 9.2% इथपर्यंत पोहोचली आहे. आणि कोविडच्या नंतरची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये मागील 40 वर्षामध्ये सर्वाधिक बेकारीचं प्रमाण या नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये राहिलेलं आहे. आपण याच्या सोबत हेही बघत आहोत की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एक फार प्रगत असलेला औद्योगिक ठिकाण त्यामध्ये आणि त्याच्या सोबतच आपण टाटा कन्सल्टिंगच्या सोबतच आपण तिथे इतरही मोठ्या मोठ्या कंपन्या बघत आहोत की जे कॅम्पस मध्ये जाऊन नोकर भरती करत होते. मागील 2 वर्षापासून त्यांनी नोकर भरती ही बंद केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा शहरात आपण जेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन करत आहात तर किती आपलं अभिनंदन करू. माझ्याकडे शब्द अपुरे पडतील. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता 40-45 वर्षापासूनचा माझा घनिष्ठ संबंध